नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एम्बेडेड सिस्टीम सिरीजमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण मराठीत एम्बेडेड सिस्टीम, मायक्रो कंट्रोलर आणि प्रोग्रॅमिंग अगदी बेसिकपासून शिकणार आहोत. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किल सॉफ्टवेअर म्हणजे काय, ते कशासाठी वापरतात आणि एम्बेडेड सिस्टीममध्ये त्याचं महत्त्व काय. जर तुम्ही 8051 ARM किंवा मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकत असाल, तर किल हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया किल सॉफ्टवेअरची ओळख घेण्यापासून. तर किल सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर काय असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. तर किल सॉफ्टवेअर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही इझिली किल सॉफ्टवेअर तुमच्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करू शकता. तर हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर सिम्पली वरती तुम्हाला नॅव बार डिस्प्ले होईल. नॅव बारमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतील. इथं नवीन प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली या प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ॲपेअर होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. प्रोजेक्टचं नाव देऊन सेव्ह करायचं आहे. त्यानंतर न्यू विंडो ॲपेअर होईल. त्यामध्ये तुम्हाला कंट्रोलर सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण 8089C51 हा कंट्रोलर सिलेक्ट करूया. कंट्रोलर सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं कॉपी स्टार्टअप फाईल्सला नो करून पुढे जायचे. साईडला प्रोजेक्ट विंडोमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट झालेला दिसेल. त्याच खाली बरोबर तुम्हाला टार्गेट 1चा ऑप्शन दिसेल. त्यासमोर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली सोर्स ग्रुप 1वरती राईट क्लिक करून ॲड न्यू आयटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस डिस्प्ले होतील. जेथे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये प्रोग्राम करायचा आहे ती लँग्वेज इथून सिलेक्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल एम्बेडेड सीसाठी आपण सी फाईल सिलेक्ट करतो .c आणि खाली त्या फाईलला नाव द्यायचं आहे. काही नाव देऊ शकता. नाव देऊन ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला तुमची प्रोग्रामिंग विंडो ॲक्टिवेट झालेली दिसेल. इथे तुम्ही सिम्पली प्रोग्राम लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं प्रोजेक्टच्या वरती 3 ऑप्शन डिस्प्ले होतील. त्यामध्ये सेकंड ऑप्शन हा बिल्डचा ऑप्शन आहे. बिल्ड ऑप्शनवरती जसं क्लिक कराल तसं तुमचा प्रोजेक्ट बिल्ड होईल. त्यामध्ये तुमचे एरर्स, वॉर्निंग्स तुमच्या कन्सोल विंडोमध्ये डिस्प्ले होतील. फॉर एक्झाम्पल तर कन्सोल विंडो खाली बरोबर प्रोजेक्ट विंडोच्या खालच्या साईडला म्हणजे सॉफ्टवेअरच्या सगळ्यात लास्टला कन्सोल विंडो आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम साईज, त्यानंतर 0 एरर्स, वॉर्निंग्स हे सगळं डिस्प्ले होईल इथे तुम्हाला. हे डिस्प्ले झाल्यानंतर जर प्रोग्रामचं ॲक्च्युअल आउटपुट जर पाहायचं असेल तर तुम्हाला सिम्पली इथं डिबगचा ऑप्शन दिसेल नॅव बारमध्ये. डिबगवरती क्लिक करून */stop डिबग सेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ओके क्लिक करून डिबग सेशन ओपन करायचं आहे. डिबग सेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं डिबगच्या शेजारीच पेरिफेरलचं ऑप्शन दिसेल. पेरिफेरलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, जसं की आय ओ पोर्ट्समध्ये तुमच्या कंट्रोलरचे पोर्ट्स डिस्प्ले होतील. इथून तुम्ही पोर्ट सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल पोर्ट 1 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या पोर्ट 1च्या 8 पिन्स डिस्प्ले होतील आणि जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करचाल तेव्हा या बिट्स तुम्हाला म्हणजे जसा तुम्ही प्रोग्राम केला आहे तशा तुम्हाला या बिट्स चेंज होताना दिसतील. हा प्रोग्राम रन करण्यासाठी सिम्पली इथं रिसेटच्या शेजारी RESTच्या शेजारी एक पेजचं एक ऑप्शन आहे किंवा तुम्ही F5 क्लिक करून प्रोग्राम रन करू शकता किंवा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोग्राम रन करू शकता. रन केल्यानंतर इथे तुम्हाला बिट्स जसा तुम्ही प्रोग्राम राईट केला आहे त्यानुसार तुम्हाला इथं बिट्स वगैरे चेंज होताना दिसतील. त्यानंतर इथं तुम्हाला दुसरं एक ऑप्शन भेटतो खाली की लॉजिक ॲनालायझर, परफॉर्मन्स ॲनालायझर आणि कोड ॲव्हरेज हे 3 ऑप्शन दिसतात. ह्यामध्ये हे 3 ऑप्शन तुम्हाला इथे डिस्प्ले होते. त्यामध्ये लॉजिक ॲनालायझरमध्ये तुम्ही वेवफॉर्म पाहू शकता. तुमच्या म्हणजे बीटवरती तुम्ही जसं प्रोग्राम केला आहे जशा बीट चेंज होते त्याप्रमाणे तुम्ही इथं लॉजिक ॲनालायझरवरती वेवफॉर्म वगैरे पाहू शकता. लॉजिक ॲनालायझर ओपन झाल्यानंतर हे असा डिस्प्ले होतो. ह्या लॉजिक ॲनालायझरवरती तुम्ही वेवफॉर्म वगैरे पाहू शकता. त्यानंतर तुम्ही टायमर्स, काउंटर्स इथून पेरिफेरल्समधून टायमर, त्यानंतर सिरियल कम्युनिकेशन, इंटरप्ट्स हे सगळे इथून तुम्ही पाहू शकता आउटपुट याचं. तर हा सिम्पली किल सॉफ्टवेअरचा हा ओव्हरव्ह्यू आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट प्रोग्राम किल सॉफ्टवेअरमध्ये लिहिणार आहोत 8051 मायक्रो कंट्रोलरसाठी LED ब्लिंकिंग प्रोग्राम. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या एम्बेडेड सिस्टीम व्हिडिओमध्ये.